टेरेस गार्डनिंग करणाऱ्या लोकांची समस्या असते की आमच्या वेलीला फळच लागत नाही. पण वेलीला फळं लागण्याकरता सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे परागीभवन. हा तुम्ही माझ्या मागे आपल्या भोपळ्याचा वेल बघताय. या भोपळ्याच्या वेलामध्ये 2 प्रकारची फुलं असतात. एक म्हणजे मेल फ्लॉवर आणि सेकंड इज फिमेल फ्लॉवर. इथे तुम्हाला दिसतंय ते मेल फ्लॉवर, त्याचबरोबर इथे हे फिमेल फ्लॉवर आहे. ह्याला ओळखायची सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे या फिमेल फ्लॉवरच्या पाठीमागे परागीभवन झाल्यावरती असा छोटासा भोपळा तयार व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा परागीभवन होत नाही तेव्हा हे दोन्ही फुलं आपोआप गळून पडतात. मग आता तुमच्याकडे जर मधमाशी किंवा भुंगा नसेल तर ह्याचं परागीभवन कसं करायचं, तर त्याकरता आपल्याला हाताने किंवा कृत्रिमरित्या परागीभवन करायला लागतं. त्याकरता आपण मेल फ्लॉवर्सचा हा मधला दांडा काढून त्याच्यावरचे पराग त्याच्यावरचे हे परागकण आपण ह्या फिमेल फ्लॉवर्समध्ये असे शिंपडायला लागतात आणि त्यातून आपण हे कृत्रिम परागीभवन करू शकतो आणि त्यातून आपल्या भोपळ्याला फळं लागू शकतात. असं जर परागीभवन सुंदर झालं तर तुमच्या वेलीला सुद्धा असे सुंदर भोपळे लागू शकतात.